नमस्कार, युवा आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। स्ट्रॉंग लीडरशिप, सुप्रिया सुळेंना पवारांचीच तालीम म्हणून स्ट्रोक बसतात। विषय कसाही असू द्या, सुळे जे बोलतात त्यावर डिबेट होऊ शकत नाही। पवारांच्या त्या डिसिजनमुळे सुप्रिया सुळे नाक वर करून बोलू तरी शकतात। आहे का दमदादा? बहीण काहीतरी विचारते, उत्तर द्या। नेमकं घडलंय का? मागितलं पक्षाकडे, मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 18 वर्ष खासदार आहे। मी काय मागितलं त्या पक्षाकडे? मी मंत्रिपद मागितलं का? मी कॉन्ट्रॅक्ट मागितला? काय मागितलं कोणीतरी सांगावं मला। मी फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं, एक, आणि ते दुसऱ्या कोणालाही नको होतं। सगळ्यांना मंत्री व्हायचं इथे, विचारून दाखवा सगळ्या लोकसभा लढायची आहे का? लढायची नसते। देशमुख साहेब इथे बस। आमच्यावर करा काहीही करा, बापाचा नाद नाही करायचा, बाकी काही ऐकून घेऊ। महिला आहे मी, काही छोटं बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच महिला पदर खोचून अहिल्या होते, तीच तारा राणी होते, तीच जिजाऊ होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाल्यानंतर पहिल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक अशी साथ घालत ही प्रतिक्रिया दिली होती, आठवते? आता दुसरं जे तुम्ही अगोदरच ऐकलं, त्यामध्ये सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की सांगा 18 वर्षाच्या आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये सांगा मी कधी आतापर्यंत मंत्रिपद मागितलं? फक्त खाली एक लोकसभेचं तिकीट मागितलं, मी म्हटलं मला मंत्री व्हायचं। हा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारताच बऱ्याच जणांना हा मुद्दा टोचला असेल, विशेषतः अजित पवार गटाला। कारण जे शरद पवारांना सोडून अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत ते सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि मंत्रिपदासाठी। बरं, हे तर परखे राहिले, पण रक्ताचं नातं असलेल्या अजित पवारांना सुद्धा खुर्चीच तर हवी होती, आणि त्यामुळे सुप्रिया सुळे नेतृत्व जर मान्यही नसेल तर का मान्य नव्हतं? सुप्रिया सुळेंनी ना कधी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, ना राज्यात येण्याची इच्छा व्यक्त केली, ना मंत्रिपद मागितलं। साधा आतापर्यंत एका लोकसभेच्या तिकिटावरती त्या राहिलेल्या आहेत आणि त्यावरूनच निवडून आल्या। मग अशी कुठली बाब आहे की जे अजित पवारांना सुप्रिया सुळेंपेक्षा श्रेष्ठ ठरवू शकते? हाही विचार आहेच की 6 दशकांहून अधिक काळापासून राजकारणात असलेल्या आणि देशाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या पक्षात उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आता पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला। अजित पवार यांनी थेट पक्षावरच दावा केल्यानं याची कायदेशीर लढाई तर सुरूच राहील, पण आगामी निवडणुकीत प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे। कारण म्हणजे बारामती लोकसभा। बारामती हा पवार कुटुंबियांचा गड मानला जातोय। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे गेल्या 3 टर्म पासून खासदार आहेत। यापूर्वी शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते, तर अजित पवारही या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेत। असा हा पवारांचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झालाय। 2014 आणि 2019 मध्येही भाजपनं बारामतीत आपली ताकद लावली, पण दोन्ही वेळेस सुप्रिया सुळे निवडून आल्या। आम्ही अमेठी करू शकतो तर बारामतीतही करू शकतो अशी वक्तव्य यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी केली आहेत। आता स्वतः अजित पवार भाजप सोबत सत्तेत सामील झाल्यामुळे बारामतीची राजकीय समीकरणं कशी बदलणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे। आता ज्या सुप्रिया सुळे म्हटल्यात की मी काही जरी झालं तरी सुद्धा कधीही अजित पवारांविरुद्ध उभं राहणार नाही, त्या सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध अजित पवार तरी आपल्या पत्नीला उभे कसे करतील असाही प्रश्न आहे। पण जे पण असो, सुप्रिया सुळे आता काटेकी टक्कर खेळतात आणि त्यामुळे जशास तसं उत्तर अजित पवारांना सुद्धा दिलं जात आहे। आणि काही प्रश्न सुप्रिया सुळेंकडेही आहेत की ज्याची उत्तरं अजित पवार गटाला देताच येऊ शकत नाही। तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळे ज्या बोलल्या त्यात दम आहे का? सुप्रिया सुळे की अजित पवार? नेतृत्व कोणतं योग्य? कमेंट करा। आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।